प्रत्याचक्षते परे आख्यास्यन्ति तथैवान्ये इतिहासमिमं भुवि। आज आम्ही जो इतिहास सांगणार आहोत तो यापूर्वीही कित्येक कवींनी सांगितला आहे, आजही काही कवी सांगत आहेत, यापुढेही सांगतील। आजच्या कथेला तुमचं स्वागत असो। आजची कथा ही राष्ट्र निर्मितीची, राज्य निर्मितीची कथा आहे। ही नदी पाहिली, ही सिंधू। या नदीला पंचनद मिळतात। वितस्तता म्हणजे झेलम, इरावती म्हणजे रावी, चंद्रभागा म्हणजे चिनाब, विपाशा म्हणजे बियास आणि शतद्रू म्हणजे सतलज। या 5 नद्या एकत्र झाल्या की त्याला पंचनद असे म्हणतात। पंचनद सिंधूला मिळतात। ही भूमी फार प्राचीन आहे। या समाजाचे, संस्कृतीचे भूत, भविष्य आणि वर्तमान याच प्रदेशात, सप्त सिंधूंच्या प्रदेशात घडत आलेले आहे। मी द्रष्टा, अजर, अमर, साक्षी या सिंधू सारखाच। प्रत्येक कालखंडात मी या कथा सांगत असतो। आज मी तुम्हाला 23 शतकांपूर्वीच्या इतिहासात घेऊन जाणार आहे। घाबरू नका, मी तुमचा सखा तिथं आणि तेव्हाही असेल। वामनानं 3 पावलात आकाश, पाताळ, पृथ्वी व्यापून टाकली। कवी आणि द्रष्टा दोघेही वामनाप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान व्यापून टाकतात। या तळी बसून मी ग्रीक यवनांच्या सेना आलेल्या पाहिल्या। पंचनदाचा राजा कौरव याचा पराभव पाहिला। सिंधूच्या पश्चिम काठावर तक्षशिला विद्यापीठ होतं। तिथले व्यासंगी विद्वान पाहिले। तिथेच आर्य क्षणकाचा पुत्र चाणक्य विष्णुगुप्त होता। शक्तीचा उपासक, नवे देवतेचा नव्हे, देवदेवतांची उपासना करण्यात आणि टाळ फुटण्यात त्यानं वेळ वाया घालवला नाही। तो राष्ट्रशक्तीचा उपासक होता। भारतवर्ष बलवंत, समर्थ आणि एकछत्री राष्ट्र व्हावं या इच्छेनं त्याला घेरलं होतं।